गंगापूर धरणातून 5000 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा गोदापात्रामध्ये सुरू आहे आणि त्यामुळे संपूर्ण रामकुंडा परिसरात जर पाहिलं तर पुराचं पाणी या ठिकाणी साचल्याचं दिसून येत आहे। एकूण जर पाहिलं तर रामकुंडा परिसरातले जे छोटे मोठे मंदिर आहे त्यासोबत माझ्या डाव्या बाजूला जर पाहिलं या ठिकाणी जे हॉटेल आहेत त्या हॉटेलमध्ये देखील जवळपास गुडघाभर इतकं पाणी त्या ठिकाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे। आपण जर समोरच्या बाजूला पाहिलं तर हे गोदापात्र आहे ते संपूर्णतः दुथडी भरून जे गोदावरी नदी आहे ती वाहताना पाहायला मिळत आहे। एकूण जर पाहिलं तर हा संपूर्ण बाजार परिसर आहे। या संपूर्ण बाजार परिसरामध्ये देखील हे गोदावरीचं पाणी या ठिकाणी शिरल्याचं दिसून येत आहे। गंगापूर धरणातून हा जो पाण्याचा विसर्ग आहे तो टप्प्याटप्प्याने सुरू राहणार आहे आणि त्यामुळे या संपूर्ण गोदापात्र जे आहे त्यासोबत रामकुंडा परिसर आहे या ठिकाणी हे पुराचं पाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। नागरिकांना देखील प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात आहे। त्यासोबत गोदावरी नदी ज्या मार्गाने प्रवाहित होते त्या संपूर्ण नदीकाठच्या नागरिकांना देखील त्या ठिकाणी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात येत आहे। त्यासोबत नाशिकचा सायकेडा परिसर आहे त्यासोबत या ठिकाणी निफाड तालुक्यातील काही गावं आहेत या ठिकाणी देखील पुराचं पाणी जाऊ शकतं। त्यामुळे शेतकऱ्यांसह आजूबाजूच्या गावांना देखील प्रशासनाकडून सतर्क राहावं असं आवाहन करण्यात येत आहे। कॅमेरामन मयूर बारकेचे सह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। नाशिक शहरामधल्या शाकांबरी आणि लेंडी या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहू लागल्यात तर नांदगाव नगरपालिकेच्या मालकीचं असलेलं दहेगाव हे धरण 100% भरलंय। नांदगाव तालुक्यातील शेती पिके पूर्णतः उद्ध्वस्त झालेली आहेत। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संदीप जेजूरकर यांनी। हवामान खात्याने अंदाज वर्तविल्यानुसार मागील 16 तासापासून जो आहे तो नाशिकच्या नांदगाव मनमाड येवला आदी भागात जोरदार पाऊस सुरू आहे। आपण आता आहोत नांदगावच्या या नदी पात्राजवळ आहेत। लेंडी नदी पात्र हे आहे। या ठिकाणी पूर्णपणे हे पात्र ओसंडून वाहू लागलेलं आहे। नांदगाव शहरालगत असलेली शाकंबरी नदी आणि लेंडी नदी हे दोघेही नदी दुथडी भरून या ठिकाणी वाहत आहे। नगरपालिकेच्या मालकीचे जे दहेगाव धरण आहे ते देखील आता 100% भरत आहेत। याचबरोबर परिसरातील सर्व शेती पिके जे आहेत ते संपूर्ण उद्ध्वस्त झालेले आहेत। काढलेला आलेला मका असेल, भुईमुग असेल, बाजरी असेल व नव्याने लागवड केलेला कांदा देखील असेल हा संपूर्णपणे नेस्तनाबूत झालेला आहे। त्यामुळे शेतकरी जो आहे तो पूर्णपणे हवालदिल झालेला आहे। या ठिकाणी शासन जे आहे ते काहीतरी मदत करेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे। पुढील 48 तास देखील जे आहे ते हवामान खात्याने पुन्हा एकदा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन शासकीय यंत्रणेकडून या ठिकाणी केले जात आहे। संदीप जेजूरकर, एबीपी माझा, नांदगाव, नाशिक। नाशिक शहरासह जिल्ह्यामधल्या अनेक भागामध्ये रात्रीपासून कुठे मुसळधार तर कुठे संततधार पाऊस सुरू आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये रात्रीपासून पाऊस सुरू असल्यामुळे शहरामधल्या रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलेलं आहे। धार्मिक विधीसाठी त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये आलेल्या भाविकांची यामुळे मोठी गैरसोय होतीये। सध्या पावसाचा जोर मंदावलाय, मात्र गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्यामुळे गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर ग्रामीण भागातील रस्त्यावर पाणी आल्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीलाही अडथळा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। हवामान खात्यानं अंदाज वर्तवला